प्रिय विद्यार्थी मित्रांनो, महालक्ष्य सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरच्या मध्ये रेझिस्टन्स, सेरीज, पॅरलल आणि कॉम्प्लिकेटेड सर्किटचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कसा काढायचा हे सगळं बघितलं. आता त्याचाच उपयोग करून आपल्याला एखाद्या सर्किटमधला करंट किंवा कॉम्प्लिकेटेड सर्किटमधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स, त्याच्यानंतर व्हीटस्टोन मीटर ब्रिज, किरचॉफ्स लॉ, हे सगळं आता आपल्याला शिकायचंय. म्हणजे आपला करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर हा एकदम परफेक्ट होऊन जाईल. खूप कमी वेळात हे सगळं होणार आहे आणि त्याच्यामुळं नीट लक्ष देऊन बघा. याच्यात मी नीटला आलेले प्रॉब्लेम घेते आहे. म्हणजे नीटचे आणि सीईटीचे प्रॉब्लेम जवळपास सारखे असतात. म्हणजे दोन्हीकडे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख, माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर बघूयात आपण कशा पद्धतीने याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर बघा, व्हॉट विल बी दी इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स ए अँड डी. बघा, हे दोन पॉईंट्स आहेत ए अँड डी आणि त्याच्यामधला आपल्याला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा आहे. आणि हा प्रश्न AIPMTला 1996ला आलेला आहे. मग आता ए अँड डी अंतर्गत ह्याच्या मधला काढायचा आहे म्हटल्यावर याचा प्रश्न मिटला आणि याचा प्रश्न मिटला. हे दोन रेझिस्टन्स गेले. मग आता आपल्याला याच्यामधला काढायचा आहे. तर इथं तुम्हाला दिसतंय की हा तुमचा काय दिसतोय, स्क्वेअर दिसतोय. आणि याचं कसं काढायचं हे मी तुम्हाला शिकवलंय की या मागच्या भागात या दोन्हींमध्ये हे दोन सेरीजमध्ये आणि म्हणून 10 10 20 ओहम आणि हे दोन सेरीजमध्ये 10 10 20 ओहम, 20 ओहम आणि 20 ओहम पॅरलल, म्हणजे त्याच्या निम्मा म्हणजे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स, याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आला 10. मग आता बघा, हा 10, त्याच्यानंतर हा 10 आणि हा 10 हे सगळे सेरीजमध्ये आले आणि टोटल काय झालं मग तुमचं, तर आर इक्विव्हॅलंट बघा, हा 10, याचा 10 आणि हा 10 म्हणजे टोटल किती झाले 30 ओहम. इतकं सोपं उत्तर आहे. फक्त आपण हे सगळं कॉम्प्लिकेटेड पाहिलं की आपल्याला वाटतं हे खूप अवघड आहे, खूप डिफिकल्ट आहे. नाही बाळांनो, हे खूप सोपं असतं आणि म्हणून आन्सर काय आलेला आहे, ए आलेला आहे. बघा, हा नीटला आलेला प्रॉब्लेम आहे. म्हणजे 4 मार्कासाठी प्रॉब्लेम आलेला आहे. या पद्धतीचे प्रॉब्लेम सोडवताना खूप सारा वेळ आपला वाचतो. आता बघा दुसरा, 6 रेझिस्टर्स ऑफ 3 ओहम each are connected along the sides of hexagon and 3 resistors of 6 ohm each are connected along AC, AD and AE. बघा बरं, हे हेक्झागॉन आहे आणि याच्या साइड्सला सगळे किती 3-3 ओहमचे रेझिस्टर्स आहे आणि इथे ह्याच्या साइड्स आहेत बघा. आता ए त्यांनी काय सांगितले, साइड्स AC, बघा ही AC, त्याच्या इथे 6 ओहम, AD 6 ओहम आणि AE 6 ओहम आहे. आणि काय काढायला सांगितलंय बघा, द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन ए अँड बी इक्वल टू. बघा, ह्या ए आणि बी मधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. हा सुद्धा AIPMTला 1994ला आलेलं न्यूमरिकल आहे. मग आता बघा, हे कसं सॉल्व करायचं. ऑप्शन 2 ओहम, 6 ओहम, 3 ओहम आणि 9 ओहम असे दिलेले आहेत तुम्हाला. मग आपण सोडू, इकडून सुरू करायचं. आता बघा, मी तुम्हाला ट्रायंगल शिकवला पहिल्या लेक्चरमध्ये, 3 आणि 3 6. मग हे झालं 6 सेरीजमध्ये आणि हे 6 आणि हे 6 पॅरलल, 6 आणि 6 पॅरलल म्हणजे हे झाले 3. त्याच्या निम्म घ्यायचं. येते लक्षात. हे 3 आणि हे 3 सेरीज 6 ओहम आणि हा 6 ओहम आणि हा 6 ओहम पॅरलल म्हणजे इथं एकूण झाला 3 ओहम. किती तयार झाला, याच्या निम्म घ्यायचं 3 ओहम. आता परत 3 ओहम आणि 3 ओहम 6 ओहम आणि हे सेरीजमध्ये हे पॅरलल म्हणजे परत इथं किती तयार झाला 3 ओहम. आता बघा, 3 ओहम आणि 3 ओहम 6 ओहम आणि हा परत 6 ओहम म्हणजे 3 ओहम. म्हणजे इथं कसं सर्किट तयार झालं, हे 3 ओहम, त्याच्यानंतर हे 3 ओहम आणि हे 3 ओहम. आता हे दोन परत सेरीज झाले म्हणजे 6 ओहम आणि ते पॅरलल कशाला झाले, तर ते पॅरलल झाले 3 ओहमला. 6 ओहम पॅरलल टू 3 ओहम अँड दॅट इज इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. मग आता मी काय सांगितलं तुम्हाला, याचं काय करायचं मल्टिप्लिकेशन आणि खाली त्याची काय करायची बेरीज. मग 18/9 म्हणजे उत्तर किती आलं 2 ओहम
आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे? ऑप्शन ए. या पद्धतीने सर्किट जरी कॉम्प्लिकेटेड दिसत असलं तरी सोडवायला खूप सोपं आहे. समजलं का? आता इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढून सर्किटमधला करंट काढायचा बघा. तर आता दी करंट इन दी गिव्हन सर्किट इज आय. आता तो काढायचा आहे आपल्याला आणि त्याचे हे ऑप्शन दिलेले आणि हा AIPMTलाच 1997ला आलेला आहे. मग आता आपल्याला माहिती आहे V बरोबर IR आणि म्हणून I बरोबर काय झालं? V/R. मग आधी आपल्याला या सर्किटचा काय काढावा लागेल? इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढावा लागेल. मग आता परत बघा, तर आता इथं सेरीजमध्ये कोण कोण येणार आहे? हे 3 आणि हे 3. हे सेरीजमध्ये 6 ओहम आणि 6 आणि 3. मग आता 6 आणि 3 पॅरलल. मग R इक्विव्हॅलंट काय झाला तुमचा? 6 18 आणि 6 अधिक 3 जसं आत्ता वर काढलं तसं, म्हणजे 18/9 बरोबर 2 ओहम झाला. मग R काय झाला? R इक्विव्हॅलंट 2 ओहम झाला. व्होल्टेज काय दिलेले बॅटरीचं? 2 व्होल्ट डिवायडेड बाय हे 2. मग हे 2/2 बरोबर काय आलं तुमचं? तर आता 2 डिवायडेड बाय 2 दॅट इज 1 अँपियर. म्हणून ह्या सर्किटमधला जो काही करंट आहे तो काय आहे? तर तो आहे 1 अँपियर. करेक्ट ऑप्शन इज बी. आता सेम न्यूमरिकल फक्त व्हॅल्यू बदलून कसं आलेलं आहे बघा, म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे हे कळेल तुम्हाला. आता काय व्हॅल्यू बदलून दिलेली आहे तर इथंच करू आपण. तर आता बघा व्हॅल्यू अशी दिलेली आहे तुम्हाला. इथे 3 ओहम, इथे फक्त 6 ओहम आणि इथे पण फक्त 6 ओहम आणि बॅटरीचं व्होल्टेज मात्र काय दिलेलं आहे? 4.8 व्होल्ट दिलेला आहे आणि हा 1999ला आलेला आहे. समजतंय का? म्हणजे तुमची एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्हाला कुठलंही न्यूमरिकल सोडवता येतं. बघूयात आता आपण. आता ऑप्शन काय काय दिले ते बघू आणि मग सॉल्व करू आपण. बघा काय ऑप्शन आहे? ऑप्शन ए आहे 4.9A, बी आहे 6.A, 8.3A आणि 2.0A. करू आता आपण सॉल्व. मग आता काय बघा मगासारखाच, तर हे 6 आणि हे 6 12 आणि 12 पॅरलल कशाला? 3ला. मग R इक्विव्हॅलंट बरोबर बघा हे 12 आणि 3, 12 36 आणि 12 अधिक 3 म्हणजे हे झाले 36/15. समजतंय? 36. ओके. आता R इक्विव्हॅलंट, आता V किती आहे? 4.8 डिवायडेड बाय आता 36/15 म्हणजेच हे काय झाले? तर 48 × 15 डिवायडेड बाय 36. आलं लक्षात? आणि आता इथं काय करायचं? 48 केलं म्हणजे इथं तुम्हाला एक 0 द्यावा लागणार आहे याला कंप्लीट केलं तर. हे बघा, सॉरी, इथे एक 0 वाढवावा लागणार आहे. मग आता सोडवू आपण. आता बघा काय येईल आता इथं, तर इथं 4 1 जा 4, 4 2 जा इंटू 15 आणि हे बघा 90. आता हे झालं 51 जा 50 आणि 56 जा 90. मग आता 12/6 झालं. 12/6 म्हणजेच काय झालं तुमचं? 2 अँपियर. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आला? डी ऑप्शन. तर या पद्धतीने आपल्याला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढून सर्किटचा करंट काढता येतो. आता आपण बघू व्हीटस्टोन मीटर ब्रिज. In the given circuit diagram, the current flowing through ACB is R that is equal to 2 ohm. We have to find out current flowing through ACB. हा व्हीटस्टोन ब्रिज आहे आणि ACBतून जाणारा करंट काढायचा आहे. मग आधी आपण सर्किटचा टोटल करंट काढू इथून येणारा, मग ते 2 ब्रँचेसमध्ये डिवाइड होतो. मग आता बघा टोटल करंट, त्याच्यासाठी जर टोटल करंट काढायचा असेल तर V/R, R इक्विव्हॅलंट, मग या सर्किटचा इक्विव्हॅलंट. आता बघा हे R आहे, हे R आहे, हे R आहे, हे R आहे, म्हणून ब्रिज बॅलन्स आहे. आणि म्हणून आता इथं इकडून जाणारा करंट जेवढा असणार आहे तेवढाच इथून जाणारा करंट असणार आहे. पण मग आधी या सर्किटचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स, आता बघा हे सरळ म्हणजे हे सेरीज R + R 2R आणि इकडं R + R 2R.
2R आणि 2R पॅरलल म्हटल्यावर त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स येतो R. मग आता इथं V किती आहे, तर V आहे 10 व्होल्ट आणि इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स याचा आलेला आहे आपला R आणि R ची व्हॅल्यू आहे 2. मग आता 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे सर्किटचा एकूण करंट किती झाला, 5 एम्पियर. मग आता 5 एम्पियर इथून नेणारा 5, मग इकडं हाफ आणि हाफ झाला, म्हणजे इकडून ह्या ब्रांचमधून आपल्याला ACBतून जाणारा काढायचा आहे. मग ACBतून जाणारा काय येईल, ते याला डिवाइड केलं आपण. मग करंट थ्रू ACBतून जाणारा करंट 5 डिवायडेड बाय 2 दॅट इज नथिंग बट 2.5 एम्पियर अँड देअरफॉर करेक्ट ऑप्शन इज A. अंडरस्टूड. बघा एवढं सोपं आहे, पण आपण हे सगळं सर्किट बिर्किट पाहूनच घाबरून जातो. खूप सोपं असतं. आता पुढचं बघा, थोडासा बदल केलेला आहे आणि हा जो आहे हे न्यूमरिकल CET 2019ला आलेलं आहे. आता बघा, आता हे तर अजून इम्पॉर्टंट आहे कारण CET 3 वेळा रिपीट झाले, 2019, 2020, 2022. मग आता काय बघा, दी करंट थ्रू 1 ओहम रेजिस्टन्स. या 1 ओहम रेजिस्टन्स म्हणजेच आता इथं ब्रिज परत बॅलन्स आहे, म्हणजे इथून जाणारा करंट हा I1 काढायचा आहे आपल्याला. काय काढायचं आहे, इकडून ह्या ब्रांचमधून जाणाऱ्या करंटला आपण I1 म्हणतो, यातून जाणाऱ्याला I2 म्हणतो. मग 1 ओहममधून जाणारा कोण आहे, I1, तो काढायचा आहे आपल्याला. मग आता काय काय दिलंय आपल्याला, ब्रिज बॅलन्स आहे बघा. 2 पॉईंट करंट हा I1 प्लस I2 बरोबर काय येईल आपलं 2.1 एम्पियर. आणि आता बघा इथलं व्होल्टेज आणि इथलं व्होल्टेज, तर आता हा करंट इंटू रेजिस्टन्स. मग आता बघा इथं रेजिस्टन्स आहे 6 ओहम, 5 आणि 1 6 ओहम आणि करंट जातो I1 म्हणजे 6I1 बरोबर. इकडून करंट जातो I2 आणि हे 12.5 आणि 2.5 म्हणजे 15I2. मग आता बघा देअरफॉर I1 बाय I2 बरोबर काय झाले आपले, तर I1 बाय I2 बरोबर 15/6. मग आता इथं किंमत टाकून देऊ आपण ह्या इक्वेशन 1 मध्ये. मग देअरफॉर इथं डिवाइड ईच टर्म ऑफ इक्वेशन 1 बाय I2. मग I1 बाय I2 प्लस 1 I2 बाय I2 दॅट इज इक्वल टू 2.1 बाय I2. मग आता I1 बाय I2 ची किंमत काय आहे, याला म्हणा इक्वेशन नंबर 2, 15/6. 15/6 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 2.1 बाय I2. मग आता हे 15/6 हे LCM आला बघा 6 आणि हे 21/6. आता 21/6 मग हे I2 इकडे घेतले आपण. मग आता देअरफॉर इथं करते मी, देअरफॉर I2 बरोबर काय झाले आता हे 2.1 डिवायडेड बाय 21 इंटू 6 म्हणजे 6/10 म्हणजे 0.6 आला एम्पियर. आपल्याला I2 नको आहे, आपल्याला ह्या 1 ओहममधून जाणारा काढायचा म्हणजे I1 काढायचा आहे. मग आता I1 प्लस I2 बरोबर 2.1. मग तुमचा I2 जर 0.6 आहे मग तो तिकडं गेला मायनस झाला, तर I1 काय झाला 2.1 मायनस 0.6, I1 बरोबर 1.5 एम्पियर. कळलं का. देअरफॉर इथं करते बघा, I1 बरोबर 2.1 मायनस I2 म्हणजेच 0.6 दॅट इज इक्वल टू 1.5 एम्पियर. म्हणजे ह्या 2.1 ओहमपैकी ह्या I2 हा 0.6 गेलेला आहे आणि इथून किती गेला I1 किती गेला 1.6 आणि परत इथं टोटल किती आला 2.1 एम्पियर. खूप इम्पॉर्टंट आहे बघा, हा पक्का करून ठेवा चांगला, कारण खूप वेळा रिपीट झालाय, ह्याही वर्षी पडण्याची शक्यता आहे. थोड्याशा किमती वगैरे बदलतील फार तर, पण टाईप तोच राहतो. आता पुढचं बघा किर्चॉफ्स लॉ. हा तर एकदम सोपं आहे. काय, दी व्हॅल्यू ऑफ I इन दी गिव्हन सर्किट इज. ह्या सर्किटमध्ये आपल्याला करंट काढायचा आहे. हा कधी आलाय CET 2022ला आलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज द किर्चॉफ्स फर्स्ट लॉ और व्हॉट इज द करंट लॉ. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन दॅट इज ऑलवेज इक्वल टू 0. मग करू आपण अल्जेब्रिक सम. आणि करंट अप्रोचिंग टुवर्ड द जंक्शन दॅट इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह अँड करंट लिव्हिंग थ्रू द जंक्शन दॅट इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. जंक्शनकडे येणारा करंट पॉझिटिव्ह बघा 0.2 A पॉझिटिव्ह, 0.4 A पॉझिटिव्ह हा सोडतोय, 0.8 हा निगेटिव्ह, 0.5 जंक्शन सोडतोय निगेटिव्ह. मग आता टोटल काय झालं बघा, I प्लस 0.2 प्लस 0.4 मायनस 0.8 मायनस 0.5 दॅट इज इक्वल टू 0.
आता याची बेरीज करा, ही येईल 0.6, याची करा -1.3, दॅट इज इक्वल टू 0. देअरफॉर आय बरोबर, आता हे तिकडं गेले पॉझिटिव्ह झाले आणि हे निगेटिव्ह झाले, मग हे झाले टोटल 0.7 एम्पियर. अँड देअरफॉर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी. किती सोपं आहे, समजतंय का? आता हे इथं पण तसंच काढायचं, दी व्हॅल्यू ऑफ आय इन दी गिवन सर्किट. आता इथं खूप साऱ्या ब्रांचेस दिलेल्या आहे बघा. मग आता काय करत चालायचं, तर खूप अवघडत नाही जायचं. जो ब्रँच जंक्शनकडे आला त्याला पॉझिटिव्ह घ्यायचं. आता हे तिन्ही करंट जंक्शनकडे आले म्हणजे 1, 2 आणि 3, म्हणजे 3 आणि 3 6 एम्पियर. बघा टोटल कसं काढायचं. हा सुद्धा CET 2022ला आलेला आहे. मग आता बघा हा झाला 6 एम्पियर. आता 6 एम्पियर इथं आला, त्यातून जंक्शन सोडून कोण गेला 1.2. आपण सरळ उभी बेरीज करू. 6 तो 1.2. आता किती राहिलं, तर हे 10तून 2 गेले 8 आणि 4.8 राहिला इथं. आता त्या 4.8 मध्ये हा जंक्शनकडे आला म्हणजे 4.8 अधिक 8, बघा 4.8 प्लस 8 5.6. आता हा जंक्शनकडे आला, हा जंक्शन सोडून गेला 0.5 म्हणजे 5.1 शिल्लक राहिला. आता 5.1 आणि त्यातून हा परत जंक्शन सोडून गेला 1.7, मी 11तून 7 गेले 4, 3.4 एम्पियर. उत्तर आलं 3.4 एम्पियर. देअरफॉर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. एवढं सोपं आहे बघा. आता पुढचं काय बघा, तर हे न्यूमेरिकल पुसते मी आता इथलं. Using Kirchhoff's law, find the current flowing through the given circuit. आता हा पण CET 2022ला आलेला आहे. मी सगळे न्यूमेरिकल्स घेतलेत बघा, नीटचे पण घेतलेत आणि CETचे पण घेतलेत. मग आता बघा हे दिसतंय तुम्हाला, तर या पद्धतीने 2 सेल जोडलेले आहे. जेव्हा 2 सेल बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, त्याला अपोजिंग म्हणतो आपण. इथं तसंच आहे की नाही. मग आता इथं बघा, तर हे आहे 10 व्होल्ट आणि हे आहे 200 व्होल्ट. म्हणजे इक्विव्हॅलंट किती झाला तुमचा, तर 200 वजा V काय झालं तुमचं, 200 वजा 10 म्हणजे झालं 190. आणि तुम्हाला युजिंग किर्चॉफ्स लॉ फाइंड दी करंट फ्लोईंग थ्रू दी गिवन सर्किट, या सर्किटमधला करंट काढायचा आहे. मग आता व्होल्टेज 190 आहे, त्याच्यानंतर रेझिस्टन्स दिलेला आहे 38 आणि करंट काढायचा आहे. तर I बरोबर V भागिले R. मग आता 190 भागिले 38, मग आता हे काय झाले 19 1 19 19 दुने 38, 10 भागिले 2 म्हणजेच काय झाले हे 5 एम्पियर. म्हणजे याच्यातून जाणारा करंट किती आहे, तर सर्किटमधला करंट किती आहे 5 एम्पियर. तर या पद्धतीने C हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर हा तसा सोपा आहे, घाबरायचं काहीच कारण नाही. तर तुम्हाला कल्पना आली असेल की नीटला कसे प्रश्न विचारले जातात, CETला कसे प्रश्न विचारले जातात. मी खूप कमी वेळात हे खूप जास्ती मॅटर किंवा जास्ती सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला, लाईक करा, कमेंट टाका, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, त्याच्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू व्हेरी मच अँड विश यू ऑल दी बेस्ट. Oh,